कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणारा व्यक्ती असू द्या, पण अग्नितत्व डिस्टर्ब तर त्याला आर्थिक अडचण येणार. स्पेशली नोकरी करणाऱ्या लोकांना ते ऑलवेज डिस्टर्ब असतात की यार मला नवीन संधीच मिळत नाही, जे पॅकेज आहे, जी सॅलरी आहे तिथंच मी रखडतोय, 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, ग्रोथ हा प्रकार मला दिसत नाही. त्यांची उत्तर दिशा डिस्टर्ब दिसून येते. फ्लॅटमध्ये असा कुठलाही फ्लॅट तुम्हाला दिसणार नाही, 99% वास्तुदोष तिथं दिसून येतोच. उत्तर आणि ईशान्य दोन्हीच्या मधला तिथं सुद्धा जर टॉयलेट बाथरूम असेल, तिथं खड्डा असेल, किचन असेल, तर त्या कुटुंबात सतत आजारपण चालू असतात. किंवा आपण जलतत्व म्हणतो, तर त्याच्यावर काही उपाय सांगता येतील? ईशान्येपासून अग्नियपर्यंत जे काही आहे हे वायू तत्व आहे, ते जर इम्बॅलन्स असेल तर व्यक्तीला निगेटिव्ह फळं मिळतात. कुटुंब सगळं काही गोष्टी आहे, सेटल आहे, फायनान्शियल चांगलं आहे, पण लग्नच जमत नाहीये किंवा रिलेशनच खराब होतात. पती पत्नीचे संबंध अनेकदा बिघडलेले असतात, फार घटस्फोटापर्यंत गोष्टी जातात. तर हे संबंध सुधारण्यासाठी काय दिशा काय? अभ्यास करतात किंवा जॉब असेल, बिझनेस असेल, बरेच कोर्सेस असतील, प्रसिद्धीसाठी भरपूर काही एनर्जी लावतात, पण फेम मिळत नाही त्यांना. बरोबर, तर त्यांची दक्षिण दिशा इम्बॅलन्स. जे लोक व्यापार करतात, व्यापाऱ्यांसाठी जे आहे, तर त्या दिशेला तुमचा ब्रँड असेल, तुमचा लोगो असेल, तुमचं जे काही व्यवसाय आहे त्याचा बोर्ड जो आहे तो पिवळ्या किंवा लाल रंगामध्ये जर तुम्ही लावा. पश्चिम आणि वायव्य त्या ठिकाणी सुद्धा बिलकुल झोपायचं नाही. जर तुम्हाला प्रॉफिट हवं असेल, तुम्हाला जर गेन हवे असतील, त्यातून आपल्याला फायदा करायचा असेल, पश्चिम दिशा जी आहे आपली ऍक्टिव्हेट असणं गरजेचं असतं. उत्तर, आग्नेय आणि पश्चिम या 3 दिशा जर बॅलन्स असतील तुमच्या वास्तूमध्ये, तर आर्थिक प्रगतीसाठी तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. प्रचंड ग्रोथ त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये होतो. प्रॉपर दिशा कोणती की जिथे त्या ठिकाणी आपली तिजोरी असते? दक्षिणेच्या उजव्या बाजूला आपण काय म्हटलो, विसर्जनाची बाजू किंवा डिस्पोजचा जो झोन आहे, तिथं जर दरवाजा जर आला, त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट मिळताना दिसतात. गुरुजी, वास्तुशास्त्रानुसार जर आपल्याला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर व्यवसायाचं ऑफिस कसं असावं? आता हे जे आपण म्हणतोय पृथ्वी तत्वानुसार जर वास्तुशास्त्र बिघडलं तर ठळक आणि ठोक काय उपाय करतो? नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. मी पी के भांडवलकर चहा विथ सत्ता या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण घेऊन आलेलो आहोत एक नवीन खास विषय म्हणजे वास्तुशास्त्र. आज या विषयावर आपण संवाद साधणार आहोत हस्तरेषा शास्त्रज्ञ अमरनाथ तांबे सरांबरोबर. सर ज्योतिषशास्त्र, हस्तरेषाशास्त्र, संख्याशास्त्र आणि वास्तुशास्त्राचे गाढे अभ्यासक आहेत. आज आपल्या या सत्ता मंचावर खास चहा विथ सत्ता शो मध्ये त्यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत. चला तर मग करूया सुरुवात. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं सत्ता मंचावर खूप खूप स्वागत आहे. कशा आहात आपण? मी मजेत आहे. कारण आज आपण खूप खास विषयावर गप्पा मारणार आहोत. हो, म्हणजे जो सगळ्या लोकांच्या जिव्हाळ्याचा आणि अडचणीचा विषय आहे तो म्हणजे वास्तुशास्त्र. आज आम्हाला तुम्ही वास्तुशास्त्राबद्दल भरभरून मार्गदर्शन करा अशी आमची अपेक्षा आहे. नक्कीच. तर मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय? वास्तुशास्त्राची जर एकदम लेमॅन लँग्वेज मध्ये किंवा कॉमन मॅनच्या हिशोबाने जर व्याख्या करायची तर हे पंचतत्वावर आधारित शास्त्र आहे. जसं आपलं शरीर आहे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे किंवा पंचतत्वांनी बनलेले म्हणतात, तसंच वास्तू जी आहे ही पंचतत्वावर आधारित जी काही आहे ती प्रक्रिया आहे, शास्त्र आहे. आता पंचतत्व कोणते? जल, वायू, अग्नी, पृथ्वी, आकाश या पंचतत्वावर हे आधारित शास्त्र आहे. त्यानुसार याच्यात जे काही आहे इम्बॅलन्स असेल किंवा पॉझिटिव्हिटी असेल तसे फळं व्यक्तीला मिळताना दिसतात. म्हणजे वास्तुशास्त्राचा पायाच पंचतत्व आहेत. 100%. पंचतत्वांबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. तर आपण जो पहिला म्हटलं की जल, हो, तर जल हे काय काम करतं? हा बघा, जशी पृथ्वी आहे 360 डिग्री मध्ये पृथ्वी आहे, तसं वास्तू जे आहे त्याचं ब्रह्मस्थानातून 360 डिग्री आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागते. आता ब्रह्मस्थान कसं ते पहिले समजून घेऊ, मग आपण तत्वांना सुरुवात करू. बरोबर. ब्रह्मस्थान म्हणजे आपल्या बॉडीचं सेंटर पॉइंट. जशी आपली नाभी आहे तसं एका वास्तूचा सेंटर पॉइंट जो असतो, सपोज एखाद्या व्यक्तीचं घर हे 40 बाय 40चं आहे कन्स्ट्रक्शन, बांधकाम, बरोबर, तर चारही दिशांनी 20-20 फूट ज्या वेळेला तो मध्ये येईल तर ते सेंटर पॉइंट जो असेल त्याचा त्या वास्तूचं ब्रह्मस्थान. ओके. ब्रह्मस्थानात उभं राहून ज्यावेळेस आपण कंपास लावतो, होकायंत्र लावतो, तर आपल्याला 0 डिग्री 0 डिग्री वरती जो ॲरो दाखवतो ती जलतत्वाची दिशा, ती आहे उत्तर दिशा. ओके. उत्तर दिशा. उत्तर दिशेपासून मग जल, वायू, अग्नी,
पृथ्वी आकाश असं 360 डिग्री जे आहे हे वास्तुशास्त्राचं जे काही आहे सर्कल असतं, त्या डिग्रीवर ते तत्व विराजमान असतात. तर जसं जलतत्व आहे हे 0 डिग्रीवर आहे. जर पण उत्तर दिशाच का महत्वाची त्या जलतत्वात? हा हो, कंपास जो आहे, यंत्र जे आहे त्याचा जो सेंटर आहे, सुरुवात तिथून होते बरोबर. कुठलाही बॉडी पार्ट आहे किंवा शरीर, आपण बरोबर. चेहऱ्यापासून सुरुवात होते, पुन्हा आपण बघतो, कोणालाही भेटतो आपण पहिले चेहरा बघतो, नंतर त्याचं जे स्ट्रक्चर आहे तसं तसं वास्तूचं सुरुवात 0 डिग्रीवर उत्तर आहे, जलतत्व आहे, तिथून त्याची सुरुवात होताना दिसते. मग एक 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 तत्व जे आहे ते त्याची विभागणी केलेली आहे, त्याचे ऍट्रिब्यूट, त्याचे गुणधर्म जे आहे ते मग व्यक्तीला मिळताना दिसतात. ते बॅलन्स असेल तर पॉझिटिव्ह फळं मिळतात, तिथं जर इम्बॅलन्स असेल तर व्यक्तीला निगेटिव्ह फळं मिळताना दिसतात. मग आता ते जर जलतत्व बॅलन्स नसेल तर काय काय अडथळे येऊ शकतात? खूप सुंदर प्रश्न आणि प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. कारण की उत्तर दिशा जलतत्वाची पाण्याची दिशा आहे. बघा तुम्ही बरोबर. जनरली आपल्या भारतातल्या जेवढ्या पण नद्या आहेत उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहताना तुम्हाला दिसतील. अगदी बरोबर. तर ती फ्लोची दिशा आहे, ती अपॉर्च्युनिटीची दिशा आहे, नवनवीन संधीची दिशा आहे. तसं बघितलं व्यापारामध्ये ती ग्राहकाची दिशा आहे बरोबर. जर उत्तर दिशा जर ब्लॉक असेल, ब्लॉक इन द सेन्स त्या दिशेला जर समजा चुकीचे एलिमेंट आलेले असतील, रंग चुकीचे गेलेले असतील किंवा मोकळी हवा, वास्तूमध्ये आपण बघतो तुमचं कमर्शियल असू द्या किंवा पर्सनल जरी प्रॉपर्टी असेल तर उत्तर दिशेला पाणी जलतत्व असणं गरजेचं असतं. हौद असेल, बोरिंग असेल किंवा पाण्याचा साठा असेल तो त्या दिशेला अतिशय शुभ मानला जातो. प्लस निळे रंग, त्या दिशेला निळे रंग असायला हवे, कारण ते बरोबर. तत्व मग ऍक्टिव्हेट होतं. पण तुमचा प्रश्न होता की इम्बॅलन्स असेल तर कोणते लक्षणं बरोबर. बऱ्याचशा लोकांना करिअरमध्ये नवनवीन अपॉर्च्युनिटी मिळत नाही, संधी मिळत नाही. स्पेशली नोकरी करणाऱ्या लोकांना ते ऑलवेज डिस्टर्ब असतात की यार मला नवीन संधीच मिळत नाही, जे पॅकेज आहे, जी सॅलरी आहे तिथंच मी रखडतोय, 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, ग्रोथ हा प्रकार मला दिसत नाही. तर त्यांची उत्तर दिशा डिस्टर्ब दिसून येते. कशी डिस्टर्ब? तिथं टॉयलेट असणार, तिथं बाथरूम असणार, तिथं चुकीचे रंग म्हणजे लाल रंग त्या दिशेला असणार, ऑरेंज रंग असे त्या दिशेला असतात, किंवा खड्डा असतो, बरोबर. पॅक असते, ती बंदिस्त असते, त्या बाजूला दरवाजा नसतो, खिडकी नसते, कारण ती दिशा मग ब्लॉक झाली. बरोबर. वास्तुशास्त्राच्या लँग्वेज मध्ये सांगायचं तर तिकडे ब्लॉकेज निर्माण करतात ते लोक बरोबर. ते ब्लॉकेज निर्माण झाल्यामुळे करिअरमध्ये किंवा व्यापारी जर असेल तर त्याच्याकडे बरेचसे तुम्ही शोरूम्स किंवा व्यापार लोकांचे बघितले असतील, खूप सगळं सेटअप असतं, पूर्ण प्रोडक्टही चांगलं असतं, वाजवी दरात असतं, प्रेझेंट, पण क्लायंट येतात आणि एक तर ग्राहक येत नाही, ही एक कंप्लेंट व्यापाऱ्याची असते. अहो आमच्या कस्टमरच येत नाही हो, बाजूला बघा तुम्ही, खूप क्लायंट येतात त्यांच्याकडे आणि खूप बिझनेस चालतो. तर त्यांची उत्तर दिशा ब्लॉकेज दिसून येते, किंवा चुकीचे रंग, चुकीचे एलिमेंट्स, जसे आपण म्हटलो टॉयलेट, बाथरूम, खड्डा, किचन किंवा अशा ज्या गोष्टी. जनरली व्यापारामध्ये तर किचन नसतं, पण फायरचे एलिमेंट तिकडे जर आलेले असतील, रंग वगैरे किंवा ब्लॉकेज, तर मग त्यांना ती समस्या भेडसावते. तर ते तिकडं नसायला पाहिजे. चुकीचे रंग, टॉयलेट, बाथरूम, खड्डा, ह्या गोष्टीमुळे व्यापारात पण आणि नोकरीत पण अडचणी त्या व्यक्तींना येताना दिसतात. त्यामुळे तिकडे पाणी, निळे पडदे, निळे रंग, मोकळी हवा, हे जे पाण्याचा साठा, ह्या गोष्टी असतील तर त्यांना ग्रोथ मिळताना दिसते. आणि दुसरं, तर इम्बॅलन्स असेल तर ऑब्व्हियसली सगळ्यांची इच्छा आहे की आम्हाला बॅलन्स करण्यासाठी काहीतरी तोडगा, काहीतरी उपाय तुम्ही सांगणं गरजेचं आहे. आता आपल्या प्रेक्षकांना आहे ना, तर तुम्ही जर इनबॅलन्स असेल, हा, जलदिशा किंवा आपण जलतत्व म्हणतो, हो, तर त्याच्यावर काही उपाय सांगता येतील? अगदी बरोबर. खूप प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न आहे हा सुद्धा. ज्याची जर दिशा इम्बॅलन्स असेल, तिकडे जर मोठी भिंत आलेली असेल, दरवाजा, खिडकी कुठेही काही तिथं नसेल, तर उत्तर दिशेला तुम्हाला एक निळ्या रंगाचा बल्ब लावणं गरजेचं असतं, 0 वॅटचा. त्याला सतत चालू ठेवायचं. पहिला हा उपाय, त्याच्याने तुमची जी एनर्जी आहे जलतत्वाची ती वाढताना दिसते, तुमचं जलतत्व बॅलन्स होताना दिसतं. तर पहिला उपाय हा. दुसरा, जर तुम्हाला त्या दिशेला निळा रंग जर देता आला तर अतिउत्तम. जर तुम्ही रंग नसाल देऊ शकत तर त्या दिशेला पाण्याचा झरा जो असतो, तर वॉटर एलिमेंट आहे, जलतत्व आहे, तर एक पाण्याचा झरा जो आहे त्याचं पोस्टर, त्याची फ्रेम, किंवा भिंतीवरती बरेचसे लोक आहे ना झरा पण ड्रॉ करून घेतात. आजकाल त्याचे स्टिकर पण यायला लागले, फ्रेम पण यायला लागल्या, त्या 100% तिकडं लावायला पाहिजे. त्याच्याने तुमची अपॉर्च्युनिटी, ग्रोथ, नवनवीन संधी करिअरमध्ये, व्यापारामध्ये वाढताना दिसून येते.
आणि तत्व बॅलन्स होतं. जो तुमचा प्रश्न होता की बॅलन्स करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर ह्या 2 रेमेडी जबरदस्त काम करतात. सॉरी 3. एक निळ्या रंगाचा बल्ब 24 तास चालू ठेवणे, बरोबर. दुसरा आहे रंग त्या दिशेला किंवा पडदे असतील ते तिथं, आणि फ्रेम. फ्रेम. हा, वॉटरफॉल्स जे काही आहे, झरा जो आहे त्याची फ्रेम, हे नक्कीच. बॅलन्स करण्यासाठी. या गोष्टीची माहिती प्रेक्षकांना उपयोगी पडणार आहे. हो. आता आपण वळूयात दुसऱ्या तत्वाकडं, म्हणजे हम्म. पंचतत्वातलं, जे तुम्ही म्हणले की वायू. हो. तर वायूबद्दल काय सांगता येईल तुम्हाला? हा, वायू तत्व हे पूर्व दिशेला, जनरली ईशान्येपासून आग्नेयपर्यंतचा हा जो पार्ट असतो वास्तूचा, हा वायू तत्वाचा असतो. परंतु वायू तत्व आणि जल तत्व दोन्हींच्या मध्ये जे येतं ना, तो एक हेल्थचा झोन येतो, आरोग्याचा झोन येतो, जिथं जो वास आहे देवतेचा. भगवान धन्वंतरी आपण ऐकलेलं असेल बघा, कितीतरी बरोबर. हॉस्पिटल्स मध्ये इथं तुम्ही धन्वंतरींची मूर्ती पाहिलेली असेल. पाहिली. एक ग्रंथ असतो हातामध्ये, आणि जडीबुटी आयुर्वेदिक जे काही आहे ते त्यांच्या हातात दिसून येतं. तर तो जो झोन असतो तो उत्तर आणि ईशान्य दोन्हीच्या मधला. तिथं सुद्धा जर टॉयलेट बाथरूम असेल, तिथं खड्डा असेल, किचन असेल, तर त्या कुटुंबात सतत आजारपणं चालू असतात. त्यामुळे त्या झोनमध्ये किचन, टॉयलेट, बाथरूम, खड्डा किंवा ब्लॉकेज जे आहे ते नसावं. इवन सेफ्टी टँक सुद्धा, कारण ती दिशा वास्तुपुरुषाच्या डोक्याची आहे. ईशान्य दिशा बरोबर. जनरली आपण हेल्थचा झोन तर तिथं आपण टाळावा असतो, ह्या गोष्टी नसायला पाहिजे. पण ईशान्य दिशा बऱ्याचशा प्रेक्षकांचं किंवा यांचं मत असतं, देवघर कुठं असायला पाहिजे आमचं, किंवा आम्ही पोथी वाचत असेल, योगा, मेडिटेशन, आध्यात्मिक काही गोष्टी ज्या आहे त्याचं जर पठन करायचं, वाचन करायचं, नमन करायचं, जप करायचा, तर कोणती दिशा चांगली आहे, तर ती ईशान्य जी दिशा आहे ना, ती देवघराची आणि ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीची दिशा आहे, कारण ती जोडते जलतत्वाला आणि वायू तत्वाला. ओके. तर ते असणं गरजेचं आहे. तिथं तिथं कधीही चुकून टॉयलेट, बाथरूम, किचन किंवा खड्ड्या हे जे काही आहे ते असता कामा नये. बरोबर. आता येऊ आपण वायू तत्वाकडे. बरोबर. वायू तत्वाचा रंग ग्रीन असतो. वनस्पती जे आहे, पानं, फुलं, जे काही वेली आहे ते ग्रीन आहे, आणि त्यातून आपल्याला ऑक्सिजन मिळतो, म्हणजे आपण त्याला वायू तत्व म्हणतो. म्हणून ईशान्येपासून आग्नेयपर्यंत जे काही आहे हे वायू तत्व आहे. ते जर इम्बॅलन्स असेल तर व्यक्तीला निगेटिव्ह फळं मिळतात. बॅलन्स असेल तर अतिउत्तम, त्यांना जे काही आहे फळं त्याचे दिसून येतात. बरोबर. बरोबर. पण आता ही जो वास्तुशास्त्रामध्ये वायू तत्वामुळे जो बिघाड झालाय त्याच्यावर काय उपाय आहेत? पहिले काय बिघाड होतो, काय अडचणी येतात, ते पहिले आपण प्रेक्षकांना जे आहे ना ते क्लिअर करू. ईशान्य आणि पूर्व दोन्हींच्या मधला जो पार्ट असतो, म्हणजे पूर्वेचा थोडा डाव्या बाजूला, बरोबर, तो असतो आनंदाचा, हॅपीनेसचा, कुटुंबातील सदस्य एकमेकांशी बाउंडिंग जे आहे तो झोन असतो. तुम्ही काही कुटुंबात बघितलेलं असेल बघा, सगळे आई वडील, मुलं मुली, सुना, नातवंड, एकदम प्रॉपर जे त्यांचं खेळीमेळीचं वातावरण असतं, एकदम जे काही आहे प्रॉपर कम्युनिकेशन असतं. आणि काही कुटुंबामध्ये ना वादविवाद दिसून येतात, नातेसंबंध बिघड, नातेसंबंध जे वडिलांचं मुलाशी, आईशी किंवा पत्नीशी किंवा बहिणी भावांशी एकमेकांशी जे काही आहे ना पटत नाही, चिडचिड होते, वादविवाद होतात. तर तो झोन बिघडलेला असतो ईशान्य आणि पूर्व दोन्हींच्या मधला. तिथं टॉयलेट, बाथरूम किंवा काहीतरी चुकीचे डस्टबिन म्हणा, खड्डा म्हणा, चुकीचे रंग म्हणा, तिथं जर लाल रंग जर आला, फायरचा रंग येतो, बरोबर, गडबड होताना दिसते, तर ते असता कामा नये. आता तुमचा जो प्रश्न आहे की त्याच्यावर उपाय काय पाहिजे, कारण हे महत्वाचं आहे आणि प्रेक्षकांचा त्यांना पण ते महत्वाचं ठरणार आहे. अगदी गरजेचं आहे. ते स्वतः करू शकतात. आता आपण ज्या रेमेडी सांगतोय, मी जे उपाय सांगतो, त्याला कुठल्याही वास्तुतज्ञाची आवश्यकता नाही. खूप मोठी फीस भरून व्हिजिटला बोलवणं, बिलकुल कसलीही आवश्यकता नाही. स्वतः प्रेक्षक घरी ते उपाय करू शकतात आणि रिझल्ट घेऊ शकतात. फक्त त्यांना त्या दिशा आणि त्या डिग्री समजल्या पाहिजे. बरोबर. बरोबर. आता ईशान्य आणि पूर्व दोन्हींच्या मधला जो काही आपण पार्ट म्हटलो, पूर्वेच्या डाव्या बाजूचा, तर त्या झोन मध्ये तुमचं कुटुंबाचं लग्न कार्य असेल, मॅरेज अॅनिव्हर्सरी किंवा बर्थडे असेल, त्यावेळेला आपण एकत्रित होतो किंवा एखाद्या पिकनिकला आपण जातो. त्या कालावधीमधले कुटुंबाचा जो फोटो असेल, सगळे आनंदी आहात, हॅपी आहात, तर ती फ्रेम जर त्या दिशेला लावली तर सगळ्यांमध्ये बाउंडिंग जे काय आहे ते वाढताना दिसतं. आनंदी, उत्साही वातावरण वास्तूमध्ये दिसून येतं. तर ती फ्रेम तिथं लावणं गरजेचं असतं, किंवा ऍटलिस्ट त्या दिशेला हिरवा रंग असणं गरजेचं असतं. दुसरा उपाय आहे, तुम्हाला जर पॉसिबल असेल तर त्या दिशेला, पूर्व दिशेला जी आहे, पूर्वच्या डाव्याला हिरवा रंग दिला तर अतिउत्तम.
रंगही तुम्ही देऊ शकत नसाल तर त्या दिशेला झाडं जी आहे जसं की क्रिसमस ट्री, पाम ट्री, मनी प्लांट आहे, जेवढं जास्त ग्रीनरी त्याच्यामध्ये आहे असे हिरव्या रंगाचे झाडं जर त्या दिशेला लावाल आग्नेय पासून तर ईशान्यपर्यंत, तर तुमचं जे काही वायू तत्व आहे ते बॅलन्स होताना दिसून येतं. बरोबर. किती सरळ साध्या सोप्या रेमेडी आहे, तर ते करणं गरजेचं आहे. आणि पूर्व दिशा, आपण आता पूर्व आणि ईशान्येच्या मध्ये बघितलं. पूर्व दिशा ही जोडणारी दिशा असते, उगवत्या सूर्याची दिशा असते. तर काही कुटुंबांमध्ये तुम्ही बघितलेलं असेल बघा, की पाहुणे असतील, मित्र असतील, नातेवाईक असतील, त्यांचं कम्युनिकेशन तेवढं येत नाही किंवा ते लोक येत नाही. आणि आणि जर ते इम्बॅलेन्स असेल, जसं तुमचा प्रश्न होता की अडचण काय आहे वायू तत्वामध्ये, अडचण म्हणजे जर तिथं जर डिस्टर्बन्स असेल, काही लोकांची पूर्ण भिंत असते, खिडकी दरवाजा काही नसतो, चुकीचे रंग असतात तिथं, किंवा टॉयलेट असतं, बाथरूम असतं, त्या लोकांकडे मग नातेवाईक येत नाही, मित्र येत नाही, आणि यांची सुद्धा इच्छा होत नाही. यांना एखाद्या लग्न समारंभाला बोलवलं, एखाद्या बर्थडे पार्टीला बोलवलं, तर अशा वास्तूमध्ये व्यक्तींची इच्छा तिथं जाण्याची होत नाही, कनेक्टिव्हिटी होत नाही ना. बरोबर. ना बाहेरून लोक येतात ना यांचं जाण्याची इच्छा होते. त्यामुळे पूर्व दिशा जी आहे तिथं जे आपण म्हटलो ग्रीन कलर, हिरवा, झाडं तिथं पाहिजे, हे अतिशय गरजेचं असतं. तर तो बॅलन्स करण्यासाठी हे उपाय तिथं काम करतात. बरोबर. आता पती पत्नीचे संबंध अनेकदा बिघडलेले असतात घरामध्ये, फार घटस्फोटापर्यंत गोष्टी जातात. तर हे संबंध सुधारण्यासाठी काय काय दिशा काय सांगतात? आता याच्यासाठी 2-3 दिशांचं जे आहे ते कॅल्क्युलेशन करणं गरजेचं असतं. पहिली जी दिशा आहे, पृथ्वी तत्वाची दिशा जी आहे ती आहे नैऋत्य. पृथ्वी तत्व नैऋत्य म्हणजे दक्षिण आणि पश्चिम दोन्हींच्या मधला जो पार्ट असतो त्याला आपण नैऋत्य म्हणतो. नैऋत्य दिशा ही संबंधांची दिशा असते. आई वडिलांची असतील, इव्हन पती पत्नींचे जे काही आहे रिलेशन आहे ते कसे असायला पाहिजे, त्याच्यात जर अडचणी असतील, 100% नैऋत्यमध्ये तुम्हाला टॉयलेट बाथरूम दिसणार, चुकीचे रंग दिसणार. चुकीचे रंग म्हणजे कोणचे? जनरली तिथं झाडं असतात, हिरवे रंग, हिरवे पडदे असतात, बाथरूम असतं. त्यामुळे पती पत्नींच्या मध्ये डिवोर्स पर्यंत गोष्टी जाताना मी पाहिलेलं आहे, होतानाही पाहिलेलं आहे. किंवा विवाहाला अडचणी. अजून एक ज्वलंत प्रश्न असतो की कुटुंब सगळं काही गोष्टी आहे, सेटल आहे, फायनान्शियल चांगलं आहे, पण लग्नच जमत नाहीये किंवा रिलेशनच खराब होत आहे. तर नैऋत्य ज्या व्यक्तीची दूषित असेल, जसं आपण म्हटलो हिरवा रंग, वनस्पती, झाडं, डस्टबिन, तिथं टॉयलेट बाथरूम असेल, सेफ्टी टँक असेल, तर तिथं पती पत्नीशी रिलेटेड, विवाहाशी रिलेटेड, घटस्फोटाशी रिलेटेड अडचणी दिसून येतात. आता त्यापुढे त्याच्यावर उपाय महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं की त्याच्या उपाय काय कारण ते प्रेक्षकांना जाणून घेणं गरजेचं, कारण अडचणीला सगळे सामोरे जात आहे, पण उपाय माहितीत पण उपाय कसा करायचा. हा, जर तिथं तुमच्या कुंड्या असतील नैऋत्य दिशेला, पुन्हा एकदा रिपीट करतोय मी, दक्षिण आणि पश्चिम दोन्हींच्या मधला जो भाग आहे तो पृथ्वी तत्वाचा आहे. तिथं जर हिरव्या कुंड्या असतील, झाडं असतील, तर ते तिथून रिमूव्ह करणे, तिथून काढणे. कारण ऑलरेडी आपण झाडांची आणि वनस्पतीची दिशा पूर्व सांगितली जे प्रेक्षकांना, तर त्या दिशेला ते शिफ्ट करायचे. इवन उत्तर दिशेला सुद्धा ते लावू शकतात, झाडं म्हणा किंवा कुंड्या म्हणा, तर ते महत्वाचं आहे. बरोबर. तर नैऋत्य दिशेला झाडं नको, कुंड्या नाही पाहिजे तिथं. त्याचबरोबर टॉयलेट, बाथरूम, किचन सुद्धा त्या दिशेला निगेटिव्ह इम्पॅक्ट देतं. आणि हिरवे रंग जेवढे तिथं टाळता येतील तेवढे टाळणं गरजेचं आहे. मला एक प्लस, हिरवे रंग का टाळायचे, काय परिणाम करतात? कारण पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी तत्वावरती जर वनस्पती जर असेल तर वनस्पतींचे मुळ जे आहे पृथ्वी तत्वाला डिस्टर्ब करतात. हे दोघ जण अँटी आहेत. जसे शत्रू असतात तसे मित्रही असतात. तर ते पंचतत्वात पण जे आहे ना, शत्रू आणि मित्र आहे. आता त्याचं एक उदाहरण द्यायचं तर तेही एक उदाहरण देतो मी शत्रू आणि मित्राचं. त्या अगोदर आपण रेमेडीज देऊन टाकू. कोणत्या? नैऋत्य दिशेच्या. पृथ्वी तत्वाचा रंग पिवळा आहे, त्यामुळे तिथं पिवळे रंग असणं गरजेचं आहे. प्लस ह्या गोष्टी तिथं नाही पाहिजे ग्रीन कलरच्या, आपण जे म्हटलो ते. बरोबर. आता येऊ आपण जे काही तत्व आहे अँटी किंवा शत्रू तत्व आहे, जसं जल तत्व आपण बघितलं उत्तर दिशेचं, तर आता मधलं एक तत्व आपलं राहिलं होतं कोणतं? वायू तत्व आणि पृथ्वी तत्वाच्या मध्ये अग्नी तत्व असतं. जशी आग्नेय दिशा आहे, दक्षिण आणि पश्चिम दोन्हींच्या मधला कॉर्नर. अग्नी आणि जल
हे दोघं जण शत्रू. शत्रू. जर अग्नीवरती तुम्ही जर जल अर्पण कराल ती विझून जाणार ऑब्विसली. म्हणून हे अग्नीच्या झोन मध्ये निळे पडदे, निळा रंग, पाण्याचा साठा हे तिथं असता कामा नये. त्याचे सिम्पटम्स काय, अडचणी येतात बघा लोकांना. बरोबर. अग्नितत्व इम्बॅलन्स असणं म्हणजे आर्थिक अडचण. आर्थिक अडचण, पैसा येतो, काही लोकांची कंप्लेंट असते बघा, पैसा येतो पण टिकतच नाही, सेव्हिंगच होत नाही. तर त्यांच्या अग्नितत्वामध्ये तिथं कुठं ना कुठं काचा, निळे रंग, निळे पडदे, पाण्याचा साठा, निळे ड्रम किंवा सेफ्टी टँक ह्या गोष्टी दिसून येतात. अग्नीची दिशा आहे तर तिथं जल जे आहे ते विझून टाकणार ना त्यांची अग्नी, म्हणून ते असता कामा नये. ही पहिली गोष्ट. आता जर असेल तर तिथून काढणं गरजेचं आहे. ड्रम असतील निळे, पडदे असतील किंवा रंग असेल निळा, तर तिथं लाल, गुलाबी, मरून असा रंग देणं गरजेचं आहे. दुसरं, सगळ्यांना पैसा पाहिजे, फायर आपली ऍक्टिव्हेट पाहिजे, अग्नितत्व आपलं ऍक्टिव्हेट पाहिजे. तर तिथं एक लाल रंगाचा बल्ब जो आहे 0 वॅटचा तो लावायचा, तो कंटिन्युअसली चालू ठेवायचा. हा पहिला उपाय. दुसरं, लाल रंगाचं स्वस्तिक. जनरली आपण दिवाळीमध्ये, दसऱ्यामध्ये स्वस्तिक हे करतो बघा, आणतो. तर ते अग्नीचा जो झोन आहे, आग्नेय दिशा, तिथं लाल रंगाचं स्वस्तिक लावलेलं अतिशय शुभ. त्याच्याने आपली फायर ऍक्टिव्हेट होते. हा दुसरा उपाय. बरोबर. तिसरा उपाय म्हणजे रेग्युलर बेसिसवर तुम्हाला जर मनी फ्लो पाहिजे, आपली अग्नी प्रज्वलित पाहिजे, कुठून ना कुठून पैशाचा ओघ जो आहे तो आपल्या कुटुंबात, आपल्या वास्तूमध्ये आला पाहिजे, कोणत्या ना कोणत्या माध्यमातून. दररोज सायंकाळी जेवण वगैरे सगळं आटोपल्यानंतर झोपण्यापूर्वी अग्नेय दिशेला एका तांब्याचा जो दिवा आहे, कॉपरचा जो दिवा आहे, तो तिथं प्रज्वलित करणे. कारण अग्नीची दिशा आहे ना, तर तिथं अग्नी जर प्रज्वलित करत राहाल तुम्ही, दिवा जर तिथं लावाल त्या दिशेला, जमिनीवर लावायचा, बरोबर, तर अतिशय उत्तम असा लाभ व्यक्तीला होताना दिसून येतो. तर हे अग्नितत्व बॅलन्स करण्यासाठी हे 3 उपाय सांगितले, बरोबर. अग्नितत्वाचा प्रकोपाने जास्तीत जास्त काय काय होऊ शकतं? पहिली गोष्ट म्हणजे पैसा. दुसरं म्हणजे कॉन्फिडन्स पण. फायर म्हणजे काय आहे, कॉन्फिडन्स पण आहे. त्याच बाजूला झोन आहे दक्षिण आणि आग्नेय, तिथं कॉन्फिडन्सचा पण झोन आहे. काही लोक बघा, नॉलेज खूप असतं त्यांच्याकडे, शिक्षण खूप चांगलं झालेलं असतं, पण ते प्रकट होण्याचं किंवा प्रेझेंट करण्याचं आत्मविश्वासाची कमतरता त्यांच्यात दिसून येते. बरोबर. कॉन्फिडन्स नसतो, भीती वाटते त्यांना. तर त्यांच्यासाठी सुद्धा आग्नेय दिशा जर ऍक्टिव्हेट असेल त्यांची, बल्ब लावून म्हणा, स्वस्तिक लावून किंवा त्या दिशेला लाल गुलाबी रंग जे आहे ते लावल्याने कॉन्फिडन्स त्यांचा वाढताना दिसून येतो. मग डिसिजन घ्यायला अडचण येत नाही. पहिलेच जे काही आहे, जसा तुमचा प्रश्न आहे की इम्बॅलन्स असेल अग्नितत्व तर काय अडचण येते, तर आर्थिक अडचण. कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणारा व्यक्ती असू द्या, पण अग्नितत्व डिस्टर्ब तर त्याला आर्थिक अडचण येणार. एक्सपेन्सेस जास्त वाढतील, पैसा टिकत नाही ही त्याची कंप्लेंट राहील, सेव्हिंग होत नाही माझी ही त्याची कंप्लेंट राहील, गुंतवणुकीला अडचणी येतात, तर ते तिथं दिसतं. म्हणून अग्नितत्व बॅलन्स केलं, पैसा आला की कॉन्फिडन्स आपोआप येतो. तर मग कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी आणि पैसा टिकवण्यासाठी अग्नितत्व आणि अग्नितत्वाच्या बाजूचं म्हणजे दक्षिण आणि आग्नेय दोन्हीचा मधला जो भाग आहे तिथं ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. बरोबर. आता आपण पुढल्या तत्वावर येऊया. पुढचं जे आहे ते पृथ्वी तत्व. दक्षिणेपासून तर नैऋत्यपर्यंत पृथ्वी तत्व असतं. आता पृथ्वी तत्व जे म्हणताय तुम्ही, तर त्याच्यामुळे काय अडचणी येऊ शकतात साधारण वास्तुशास्त्र बिघडल्यावर? पहिले त्याच्या आता दिशा आपण बघितल्या. दक्षिण ते नैऋत्य पृथ्वी तत्व आहे. त्याचे जे गुणधर्म आहे, दक्षिण दिशा ही आपल्याला सक्सेस देणारी आहे. बऱ्याच लोकांच्या बाबतीत बघा, त्यांना फेमच मिळत नाही, भरपूर काही गोष्टी करतात, ते अभ्यास करतात किंवा जॉब असेल, बिझनेस असेल, बरेच कोर्सेस असतील, प्रसिद्धीसाठी ना भरपूर काही एनर्जी लावतात, पण फेम मिळत नाही त्यांना. बरोबर. तर त्यांची दक्षिण दिशा इम्बॅलन्स दिसून येते. इम्बॅलन्स म्हणजे कशी, चुकीचे रंग तिथं असतात. तर ती दक्षिण दिशा फायरची आणि पृथ्वी तत्वाची आहे. तिकडं जर निळा रंग असेल, पाणी असेल, जलतत्व असेल, तर ते चुकीचं आहे ना. त्यामुळे दक्षिण दिशेला जे आहे ना, दक्षिणेपासून नैऋत्यपर्यंत पिवळा रंग असणं गरजेचं असतं. प्लस नेम फेमसाठी, प्रसिद्धीसाठी ज्या लोकांना अडचणी जात असतील त्यांनी दक्षिण दिशेला आपला स्वतःचा फोटो लावाल, किंवा जर नोकरीमध्ये असाल सगळ्यात बेस्ट आहे आपली फोटो फ्रेम
दक्षिणेला लावायची. त्याच्याने तुम्हाला यश संपादन होताना दिसतं, तुमचं जे काही फेम जो आहे तो वाढताना दिसतो. प्लस जे लोक व्यापार करतात, व्यापाऱ्यांसाठी जे आहे तर त्या दिशेला तुमचा ब्रँड असेल, तुमचा लोगो असेल, तुमचं जे काही व्यवसाय आहे त्याचा बोर्ड जो आहे तो पिवळ्या किंवा लाल रंगामध्ये जर तुम्ही लावाल, छोटा मोठा कुठलाही ऑफिस असेल तर दक्षिण दिशेला, तुमचं केबिन असेल केबिनच्या दक्षिण दिशेला सुद्धा तुमचा ब्रँड जो आहे, जी पार्टी आहे, बोर्ड आहे, तो असणं अतिशय शुभ. त्याच्याने सक्सेस जो आहे किंवा यश, मान सन्मान, प्रसिद्धी जी आहे ती वाढताना दिसून येते. फक्त बॅलन्स असणं गरजेचं आहे. बरोबर. तसंच रिलेशनशिपचं तर अगोदरच आपण बघितलं, नैऋत्य जो आहे संबंधाचा झोन आहे. पण नैऋत्य आणि दक्षिण दोन्हींच्या मध्ये सुद्धा अजून एक दिशा येते. तर तो जो झोन आहे हा जो आहे हा जनरली विसर्जनाचा झोन असतो. वास्तूनुसार आयडियल लोकेशन जे आहे ते टॉयलेट बाथरूमचं आहे. ते बरोबर. विसर्जित करण्याचे मलमूत्र जे आहे किंवा निगेटिव्ह थॉट जे आहे ते विसर्जित करण्याचा झोन आहे. तिथं चुकूनही कोणत्याही पॉझिटिव्ह गोष्टी, जसं की आपलं आयडी कार्ड असेल, व्हिजिटिंग कार्ड असेल, तिजोरी असेल. आता तिजोरीचा बऱ्याचदा लोकांचा प्रश्न असतो बघा, आमची दक्षिणेला, सगळे जेवढे ऍस्ट्रोलॉजर आहे, बरेचसे वास्तुतज्ञ आहे, सगळे म्हणतात की तिजोरी आपली दक्षिणेला पाहिजे. पण कॉमन मॅन कडून ती डिग्री उगताना दिसते. दक्षिणेपासून थोडं जरी उजव्या हाताला जर गेलं तर ती विसर्जनाची दिशा आहे. त्या दिशेला आपली तिजोरी म्हणा, आपला फोटो म्हणा किंवा आपली झोपण्याची दिशा जी आहे ती असायला नाही पाहिजे. तिथं जर असेल तर व्यक्ती आजारी होताना दिसतो, तब्येत त्याची खराब होताना दिसते. फोटो जर आला, तिथं जर आपले व्हिजिटिंग कार्ड, आयडी कार्ड जर आलं तर करिअर मध्ये सुद्धा जे आहे ना ते फ्लश होताना दिसतं ना. व्यापारामध्ये सुद्धा आपल्या व्यापाराचे जे लोगो, ब्रँड किंवा व्यापाराच्या वस्तू असतील, तुमचं जे प्रोडक्ट आहे ते त्या झोन मध्ये येता कामा नये. बेस्ट वे विसर्जनाचा झोन आहे, तिथं काहीही डिस्टर्ब करायचं नाही. शक्यतोवर मोकळा किंवा टॉयलेट बाथरूम असेल तो अतिउत्तम. दक्षिण आणि नैऋत्य दोन्हीच्या मध्ये. आता हे जे आपण म्हणतोय तर पृथ्वी तत्वानुसार जर वास्तुशास्त्र बिघडलं तर ठळक आणि ठोक काय उपाय करता येतील? पृथ्वी तत्व बॅलन्स करण्यासाठी 3 झोन आपण बघितले पृथ्वी तत्वाचे. दक्षिण आहे, दक्षिण आणि मधला नैऋत्यच्या मधला आहे आणि नैऋत्य आहे. बरोबर. नैऋत्य संबंधाचा आहे, त्यामुळे तिथं या तीनही झोन मध्ये जे आहे ना इम्बॅलन्स नको. इम्बॅलन्स कसा? दोन्हींच्या मध्ये टॉयलेट बाथरूम असेल तर अतिशय शुभ, बरोबर. पण नैऋत्यला नको आणि दक्षिणेलाही नको, बरोबर. तिथं नको. प्लस चुकीचे रंग नाही पाहिजे तिथं. जनरली पिवळा रंग त्या तत्वाचा आहे तर 100% आपण तिथं पिवळा रंग देऊ शकतो. आणि ज्या वजनदार ज्या गोष्टी असतात, जसं की जिना आहे, घरातील जे काही हेवी कपाट असतील किंवा जे हेवी एलिमेंट आहे, पृथ्वी ही जड ग्रह आहे, तर हेवी ज्या गोष्टी असतात किंवा बांधकाम जे आहे, जनरली जर प्लॉट असेल तर दक्षिणेकडे सरकून जे काही बांधकाम असेल ना, अशा वास्तूमध्ये पृथ्वी तत्व बॅलन्स असतो. आपण उत्तर ऑलरेडी सांगितलं, जलतत्वाची, वायुतत्वाची मोकळी जागा पाहिजे. तर वास्तू बांधताना दक्षिणेकडे सरकून जर वास्तू असेल आणि उत्तरेला जर मोकळी जागा असेल, पूर्वेलाही जे काही आहे ओपन स्पेस असणं गरजेचं आहे, वायुतत्वाची दिशा आहे, आणि पश्चिम जी आहे ऑलरेडी आकाश तत्वाची दिशा आहे, त्यामुळे तिकडे. पण ह्या बाजूला जर प्लॉट जर तुमचा जर असेल स्क्वेअर, तर दक्षिणेकडे सरकून बांधाल तर पृथ्वी तत्व 100% बॅलन्स राहील. त्याने आपले रिलेशन पण चांगले असतात, नेम फेम पण चांगला मिळतो, आणि टॉयलेट बाथरूम किंवा याचा जो झोन आहे तो दोन्हींच्या मध्ये असतो. तर ती एक दिशा आहे. बऱ्याचशा लोकांना समजत नाही की अरे वास्तूतलं टॉयलेट बाथरूम कुठं असायला पाहिजे, कारण सुरुवातीला तर याच्यामध्ये हे कन्सेप्ट नव्हते. ज्यावेळेस वास्तू जी काही आहे लिहिली गेली किंवा त्याचे ग्रंथ आहे, त्यावेळेला टॉयलेट बाथरूमचा पद्धतच नव्हती. हे नंतर डेव्हलप झाल्यानंतर मग तो झोन कळायला गेला, हा विसर्जनाचा झोन आहे, तर इथं ते 100% चालतं, तर पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतात. कारण फक्त माझ्या अभ्यासानुसार हे किल्ल्यांवर असायचे, कारण ते बी खूप उंचावर असायचे, त्यामुळे बाहेर जाता येत नव्हते. तर हा एक झोन जे आहे त्या कालावधीमध्ये विसर्जनाचा असायचा. आणि अजून एक आयडियल झोन आहे, पश्चिम आणि वायव्य दोन्हींच्या मधला जो झोन असतो ना, तो सुद्धा टॉयलेट बाथरूम साठी अतिशय पॉझिटिव्ह असतो. त्या ठिकाणी आपण 100% करू शकतो. पण पश्चिमेला नाही, पश्चिमेपासून राईटला, उजव्या हाताला, आणि वायव्यपासून डाव्या बाजूला, या दोन्हींच्या मधला झोन आहे तो एक आयडियल झोन जो आहे ना, तो टॉयलेट बाथरूम साठी मानला जातो. या दोन झोन मध्ये जर असेल
तर अतिशय जे काही पॉझिटिव्ह रिझल्ट मिळताना दिसतात. कारण तो बरोबर. डिप्रेशनचा झोन आहे. आपण ज्या झोनची गोष्ट करतोय पश्चिम आणि वायव्य, त्या ठिकाणी सुद्धा बिलकुल झोपायचं नाही. त्या झोनमध्ये जे लोक झोपतात किंवा त्यांचे फोटो असतात किंवा त्यांचे डॉक्युमेंट असतात, त्या लोकांना डिप्रेशन किंवा चिंता जी आहे ना, त्याचा त्रास होताना दिसून येतो. तर तो झोन त्याला रिस्पॉन्सिबल असतो. बरोबर. बरोबर. आता जसं आपण आता तत्वानुसार चाललेलोच आहोत, बरोबर. तर हे जे काही आहे आकाश तत्व आहे. 5वं तत्व. नैऋत्यपासून वायव्यपर्यंत आकाश तत्व असतं. बरोबर. जर तुम्हाला प्रॉफिट हवं असेल, तुम्हाला जर गेन हवे असतील, त्यातून आपल्याला फायदा करायचा असेल, पश्चिम दिशा जी आहे आपली ऍक्टिव्हेट असणं गरजेचं असतं. जनरली वायू तत्वा आकाश तत्वाची दिशा आहे तर सफेद रंग, सफेद पडदे त्या झोन मध्ये असतील, किंवा पश्चिमेला जर एक 0 बॅटचा बल्ब तुम्ही 24 तास चालू ठेवाल, व्हाईट वाला. हा सफेद रंगाचा 0 बॅटचा एक बल्ब किंवा कुठलाही सफेद बल्ब जो आहे त्या दिशेला, CFL असेल किंवा LED असेल, त्या दिशेला चालू ठेवाल, तर त्या व्यक्तीला गेन जे आहे, त्याच्या व्यवसायातून असेल, नोकरीतून असेल, LIC असेल, म्युच्युअल फंड असेल, FD असेल किंवा कुठली गुंतवणूक असेल, त्यातून जर फायदा घ्यायचा तर पश्चिम दिशा त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असते. चुकूनही ह्या दिशेमध्ये टॉयलेट, बाथरूम किंवा खड्डा किंवा किचन येता कामा नये. त्याच्याने त्या दिशेला सफेद रंग प्लस सफेद रंगाचा बल्ब जो आहे तो तिथं लावणं गरजेचं असतं. कारण तुम्ही बघा ही देण्याची दिशा आहे. जेवढे पण मंदिरं तुम्ही भारतातले बघाल, सगळ्या मंदिरांमध्ये कुठल्याही धर्माचे, कुठल्याही पंथाचे असो, आपलेच तुम्ही बघा हिंदू धर्मानुसार जेवढेही मंदिर आहे, सगळ्या देवी देवतांचा चेहरा हा पूर्वेला असतो आणि पश्चिमेला मंदिरामध्ये स्थानापन्न असतात. बरोबर. प्रभू रामचंद्र असो, श्रीकृष्ण असो, जेवढेही तुम्ही देवता बघाल, तर सगळे जे आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे चेहरा असतो. म्हणून ती देणाऱ्याची दिशा आहे, परमेश्वराची दिशा आहे. तिथंही देवघर चालतात. जसं आपण ईशान्येला बघितलं, पश्चिमेला सुद्धा देवघर चालतं. अतिशय शुभ लाभ जे आहे होताना दिसतात. आता ह्या आकाश तत्वामुळे काय अडचण येऊ शकते बरं? तत्व पहिलं तर आपण तत्व समजून घेतलं, त्याचे ऍट्रिब्यूट समजून घेतले, कुठून कुठपर्यंत असतं. अडचण जी आहे जनरली हे इम्बॅलन्स असेल, समजा आता देणाऱ्याची दिशा आहे, ती प्राप्तीची दिशा आहे, गेनची दिशा आहे, तिथं जर टॉयलेट बाथरूम आलं, तिथं जर चुकीचे रंग, आता चुकीचे रंग म्हणजे कोणते, तिथं जर ग्रीन रंग आला, आपण बऱ्याचदा म्हणतो बघा, अरे त्याच्या डोक्यात खूप हवा आहे, खूप मोठ्या मोठ्या गोष्टी किंवा खूप मोठं जे काही आहे चुकीच्या ऍक्टिव्हिटी करताना व्यक्ती दिसतो, तर त्याचं जे काही आहे आकाश तत्व वाढलेलं असतं किंवा इम्बॅलन्स असतं, डिस्टर्ब असतं. तर तिथं टॉयलेट बाथरूम, हिरवे रंग, अशा ऍक्टिव्हिटी जर तिथं असतील किंवा सेफ्टी टँक असेल, खड्डा असेल, तर ते चुकीचे तत्व असल्यामुळे व्यक्तीला अडचणी येताना दिसतात. मग पैसे जे काही आहे, बरेचसे लोक तुम्ही बघा, काही आमच्याकडे बिल्डर पण येतात, त्यांची साईट म्हणा, त्यांचा बंगलो म्हणा, किंवा सगळ्या क्षेत्रातले लोक, तिकडं जर हे एलिमेंट असतील तर त्यांना ग्रोथ दिसून येत नाही. ते म्हणतात अहो मी करतो, माझी साईटच कम्प्लीट होत नाही, किंवा घर आहे पण नवीन जे काही आहे गेन जे आहे, मी जे काही इन्व्हेस्टमेंट करतो ते अडकून जातात, त्यातून मला फायदाच होत नाही. कुठेही मी जे काही पैसे गुंतवले ना, त्यात अडचणी येतात, फायदा मला होत नाही. मग आता हे फायद्यासाठी किंवा उपाय काय सांगताय? काय उपाय ऑलरेडी मी सांगितले की त्या दिशेला सफेद रंग असायला हवा, पांढऱ्या रंगाचा बल्ब त्या दिशेला जे आहे तो ऍक्टिव्हेट ठेवायचा. आणि हे चुकीचे जे काही आपण गोष्टी म्हटलो, टॉयलेट, बाथरूम, किचन, त्या दिशेला खड्डा, त्या दिशेचे रंग जे आहे, लाल रंग म्हणा, हिरवा रंग म्हणा, त्या दिशेला लावायचा नाही. सफेद रंग, तसं तर जर रंगावरती बऱ्याच लोकांना असं असतं की वास्तूमध्ये कुठला रंग द्यायला पाहिजे. बरोबर. आपल्या स्टुडिओमध्ये किंवा जो रंग दिसतोय सफेद किंवा मोती कलरचा, व्हाईट पर्ल म्हणतात त्याला, व्हाईट म्हणतात, किंवा एक मॉर्निंग ग्लोरी म्हणून रंग येतो बघा. ह्या 5-10 वर्षात तुम्ही जेवढे कन्स्ट्रक्शन साईट बघताय बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हलकासा हा जो पडद्याचा रंग आहे, तसे रंग सगळे बिल्डर जे आहे ते देताना दिसून येतात. त्यामुळे वास्तुदोष होत नाही. तो प्रत्येक ठिकाणी आपण पांढरा रंग जो आहे ना तो देऊ शकतो, त्याच्याने वास्तू बॅलन्स राहते, म्हणजे दोष होत नाही. शांततेचं प्रतीक आहे आणि वास्तु दोष त्याच्याने होत नाही. दिशा सगळ्या बॅलन्स असतात. आणि जर इम्बॅलन्स असतील तर आपण त्या त्या दिशेचे रंग सांगितलेले आहे. उत्तर दिशेला निळा, पूर्वेला हिरवा, आग्नेयमध्ये लाल किंवा गुलाबी, नैऋत्य किंवा दक्षिण जे आहे त्या ठिकाणी पिवळा, आणि ह्या दिशेला पांढरा. तर ह्या रंगाने पण दिशा बॅलन्स होतात. परंतु मग मी सांगतोय म्हणून
प्रत्येक दिशेला ते रंग द्यायची गरज नाही ह्या वास्तूमध्ये. लगेच हा चला आपण बॅलन्स करू. बॅलन्स करायचा असेल सरळ सरळ पांढरा मोती कलरचा जो काही पर्ल व्हाईट म्हणतात किंवा मॉर्निंग ग्लोरी हा अखंड वास्तूला आपण देऊ शकतो. बरोबर बरोबर. हा तर असे पंचतत्व हे बॅलन्स करण्यासाठी आणि त्याचे ऍट्रिब्यूट काय आहे, अडचणी काय आहे, या दोन्ही गोष्टी आपण बघितल्या. प्लस म्हणजे दिशा आणि ब्रह्मस्थाना तत्व आपण पाहिली. हो दिशाही बघितल्या, अडचणी काय येतात, उपाय. त्याच्यावरती उपाय काय करायचे तेही आपण कव्हर केलं आणि सर्वात महत्वाचं ब्रह्मस्थान जे आहे ते पण आपण कॅल्क्युलेट केलं. एकदम बरोबर. सरळ सोपी पद्धत सांगितली मी की ब्रह्मस्थान कसं कॅल्क्युलेट करायचं ते. बरोबर बरोबर. कारण ब्रह्मस्थान पण खूप महत्वाचं आहे. हा ब्रह्मस्थानामध्ये सुद्धा खड्डा असता कामा नाहीये किंवा तिथं जे पिलर येता कामा नाहीये. ज्याही लोकांना बघा तुम्ही पाठीचे, मणक्याचे, कमरेचे आणि पोटाचे विकार असतात त्यांचं ब्रह्मस्थान डिस्टर्ब दिसून येतं. काही लोकांना तुम्ही सतत मणक्याचे विकार, बेल्ट लागलेले असतात, पोटाशी रिलेटेड विकार, कारण हा सेंटर पॉइंट आहे ना ब्रह्मस्थान. तर तिथं हे चुकीच्या गोष्टी असता कामा नये. जसं की मी म्हटलो खड्डा आहे, एखादा पिलर आहे, कॉलम आहे, खूप हेवी जे काही आहे एलिमेंट आहे ना अशा वस्तू तिथं असता कामा नये. जनरली ब्रह्मस्थान हे मोकळं असायला पाहिजे. बरोबर. मोकळं असायला पाहिजे, हवेशीर असायला पाहिजे आणि तिथं स्पेस पाहिजे मोकळी. तर ती वास्तू मग एनर्जेटिक. थोडक्यात उदाहरण जर द्यायचं, आपलं जर पोट साफ व्यवस्थित होत असेल, एकदम हेल्दी असेल, आपलं डाएट चांगलं असेल तर आपण या एनर्जेटी जी काही आहे एनर्जी फील करतो. आपल्या कार्यामध्ये आपल्याला एनर्जी लावता येते. ते जर तिथं डिस्टर्ब असेल तर मग सगळा इम्पॅक्ट पुढं जॉब, बिझनेस, सगळ्या काही गोष्टींवरती हेल्थचा पडताना दिसतो. म्हणून पृथ्वी तत्व पण बॅलन्स करण्यासाठी चुकीच्या गोष्टी ज्या आपण म्हटलो त्या तिथं असायला नाही पाहिजे. बरोबर. तत्व पाहिले आपण. आता तो नॉर्थ ही खूप महत्वाची दिशा असते जी बॅलन्सिंग असते. तर ग्राहक आणि नॉर्थ दिशेचा संबंध काय आहे? हो कारण ती संधीची दिशा आहे ना. ग्राहक म्हणजे आपल्यासाठी संधी असते. व्यापाऱ्यासाठी एक ग्राहक त्याच्याकडे येणे त्याला नवीन संधी, त्याचं जे काही प्रोडक्ट असेल तर ते ग्राहक आपल्याकडे कशासाठी येतो, आपला माल खरेदी करण्यासाठी, आपलं प्रोडक्ट घेण्यासाठी. तर ती जर दिशा दूषित असेल तर जसं मी अगोदर म्हटलो ग्राहकांची कमतरता तिथं दिसून येते. म्हणून जर बॅलन्स असेल, बॅलन्स करण्याचे आपण उपाय बघितले तर त्या व्यक्तीकडे फ्लो चांगला असतो. ग्राहक जे काही आहे ते जास्त येतात आणि ऑब्विसली त्याचा प्रोडक्ट, त्याचा माल जो आहे, त्याची विक्री जी आहे ती चांगली होताना दिसते, प्रॉफिट होताना दिसतो. बरोबर. म्हणून मग उत्तर दिशा बॅलन्स असणं गरजेचं असतं. आता सगळ्यात महत्वाचं असतं की माणसाच्या आयुष्यामध्ये आर्थिक दृष्ट्या जर तो सबळ असेल तर आयुष्य एकंदरीत चांगल्या जाऊ शकतं. तर मग आर्थिक सबळता आणण्यासाठी घरामध्ये कोणते आर्थिक गोष्टी करायला पाहिजेत किंवा कोणत्या दिशा आणि कोणते भाग आहे? अगदी बरोबर, अगदी बरोबर. जसं आपण उत्तर दिशा म्हटलो, ही संधीची दिशा आहे, अपॉर्च्युनिटीची. तर ती बॅलन्स असेल तर तुमच्याकडे नवीन संधी चालून येतील. जर जॉबमध्ये असाल तर, बिझनेसमध्ये असाल तर ग्राहकांचा फ्लो जास्त राहील. बरोबर. तर उत्तर दिशा पाहणं गरजेचं आहे आर्थिक याच्या गोष्टीसाठी. दुसरं अग्नीची दिशा. जसं आपण म्हटलो अग्नीची दिशा बॅलन्स करण्यासाठी जे उपाय दिलेले आहे तर त्या झोनमध्ये चेक करावं लागतं. प्लस तिसरी दिशा आहे प्राप्तीची दिशा जी आहे पश्चिम. तर ती पण त्या वास्तूमध्ये चेक करावी लागते. तर उत्तर, आग्नेय आणि पश्चिम या 3 दिशा जर बॅलन्स असतील तुमच्या वास्तूमध्ये तर आर्थिक प्रगतीसाठी तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. प्रचंड ग्रोथ त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये होताना दिसते. या 3 तत्व आम्ही चेक करत असतो तिथे, या 3 दिशा चेक करत असतो आम्ही तिथे गेल्यानंतर. गुरुजी आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रॉपर दिशा कोणती की ज्या ठिकाणी आपली तिजोरी असते, ज्या ठिकाणी तिजोरीत आपलं धन संचय असतो, सेव्ह होतं आणि ती टिकण्यासाठी आणि वाढण्यासाठी प्रॉपर दिशा कोणती आहे? हे बघा आपण पहिले बॅलन्स बघितला. हा जर बॅलन्स असेल तर त्या व्यक्तीकडे मनी फ्लो येणार. बरोबर. बरोबर. तिजोरीची आयडियल जे लोकेशन आहे ते दक्षिण मानलेलं गेलेलं आहे. का? कारण उत्तर दिशा ही फ्लोची आहे, नवीन संधीची येण्याची आहे. तर आपली तिजोरीचा जो दरवाजा आहे तो जर उघडत असेल तर ह्या ज्या संधी येतील, हा जो फ्लो असेल तो तिथं साठवला जाईल. आणि पृथ्वी तत्व आहे, वजनदार आहे, तर तिथं ते साठवणूक राहील, चिरकाल आपल्याकडे समृद्धी राहील. म्हणून दक्षिण दिशा जी आहे ना ती जनरली तिजोरीची मानली जाते. आता दरवाजाचा जो मुख्य दरवाजा आहे तो कोणत्या दिशेला असावा, काय स्थान असावं त्याचं? खूप इंटरेस्टिंग प्रश्न. कारण हा 100% जे आहे ना व्यक्तीच्या जीवनावरती, वास्तूवरती खूप जबरदस्त इम्पॅक्ट करत असतो. तसं पाहिलं तर प्रत्येक दिशा जी आहे वास्तूमध्ये ही दरवाजासाठी शुभ आहे. परंतु त्यातल्या त्या ज्या अतिशुभ ज्या दिशा आहेत त्या आज मी आपल्या प्रेक्षकांना सांगणार आहे.
जर तुमचं पूर्व दिशेला जर पूर्वमुखी जर तुमची वास्तू असेल तर एक्झॅक्ट पूर्व, जसं आपण ब्रह्मस्थानातून मी म्हटलो कॅल्क्युलेट करायचं, 0 डिग्रीवर उत्तर, ऑब्विसली उजव्या हाताला आपली पूर्व असणार. बरोबर. तर पूर्व आणि पूर्वेच्या डाव्या बाजूला जो हॅपीनेसचा झोन आहे, तर पूर्व आणि पूर्वची डावी बाजू ह्या दोन झोन मधील जे काही दरवाजे आहे किंवा वास्तूची एंट्री आहे, अतिशय शुभ. बरोबर, हे दोन दरवाजे झाले. पुढचं जे आहे दक्षिण दिशा. दक्षिण दिशा आपण काय म्हटलो, नेम फेमची, सक्सेसची, प्रसिद्धीची आणि एक कॉन्फिडन्सची त्याच्याच बाजूची. तर दक्षिणेपासून डाव्या बाजू, दक्षिण आणि दक्षिणेच्या हलकीशी डाव्या बाजूला. याच्यात बऱ्याच लोकांचा समज आहे बरं का, की दक्षिणमुखी किंवा दक्षिणला एंट्री नको, परंतु त्यासाठी प्रोफाईल बघून सगळ्या काही गोष्टी बघून मग आम्ही सजेस्ट करतो. पण 3 दिशा ज्या आहे, आता पूर्वेचं मी ऑलरेडी सांगितलं, दक्षिणेचंही सांगितलं, ज्यांना काही पर्यायच नाहीये त्यांना जर तिकडं आहे तर ती 100% पॉझिटिव्ह दिशा आहे, दक्षिण आणि दक्षिणेच्या डाव्या बाजूची. इथं तुम्ही दरवाजा एंट्री करू शकता, काहीच अडचण नाहीये. प्लस उत्तर दिशा. उत्तर दिशा नवीन नवीन संधीची आहे, नवनवीन अपॉर्च्युनिटीची आहे. तर उत्तरेच्या डाव्या बाजूची, उत्तर आणि उत्तर डाव्याच्या म्हणजे वायव्येकडे, बरोबर, वायव्य आणि उत्तर दोन्हींच्या मधली एक दिशा आहे आणि उत्तर एक दिशा आहे. ह्या दोन दिशा, दक्षिणेच्या 2, पूर्वेच्या 2, उत्तरेच्या 2, प्रत्येक दिशेच्या हलकसं डाव्या बाजूला जी दिशा असते ती पॉझिटिव्ह असते. तसंच पश्चिमेची आता एक दिशा राहिली, पश्चिम आणि पश्चिमेच्या डाव्या बाजूची म्हणजे नैऋत्य आणि पश्चिम दोन्हीच्या मधली ह्या दोन जे दिशा आहे, पश्चिम आणि पश्चिमेच्या बाजूची डाव्या बाजूची, अतिशय उत्तम. ह्या 8 ज्या एंट्री आहे त्यातल्या 6 एंट्री मनात कोणतीही शंका न आणता तिथं तुम्ही तुमचा दरवाजा, तुमच्या वास्तूची एंट्री 100% करू शकता. दक्षिणेसाठी थोडं कन्सल्टेशन करणं गरजेचं आहे, सगळ्या ऊर्जा वगैरे तिथं जाऊन, बरोबर, इव्हन स्लोपवर सुद्धा वास्तूचा जो स्लोप जो असतो ना, त्याच्यावर पण काही गोष्टी महत्वाच्या असतात, तो पण बघावा लागतो. तर तिथं तज्ञाचं मत जे आहे किंवा वास्तू परीक्षण जे आहे ते काम करतं. पण ती दिशा पॉझिटिव्ह आहे. बऱ्याचशा लोकांच्या मनात शंका असते की दक्षिणमुखी घर नको किंवा तिकडे दरवाजा नको, पण तसं नाही. त्याचं रिझन दडलेलं आहे. दक्षिणेच्या उजव्या बाजूला आपण काय म्हटलो, विसर्जनाची बाजू किंवा डिस्पोजचा जो झोन आहे, तिथं जर दरवाजा जर आला त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट मिळताना दिसतात. म्हणून उजव्या बाजूला न घेता दक्षिणेच्या डाव्या बाजूला अग्नीकडे जे काय आहे ना, 100% आपण दरवाजा घेऊ शकतो. तर ह्या 8 दिशा महत्वाच्या आहेत. बरोबर. आता देवघर हे खूप महत्वाचं मानलं जातं आणि स्वयंपाकघर हे पण महत्वाची गोष्ट आहे. तर या 2 गोष्टी कोणत्या दिशेला असाव्यात वास्तुशास्त्रानुसार? देवघर ऑलरेडी आपण कव्हर केलेलं आहे. ईशान्य दिशा वास्तुपुरुषाचं डोकं आहे. अध्यात्म, वाचन, योगा, मेडिटेशन, पूजापाठ त्याच्यासाठी ईशान्य दिशा जी आहे ते आयडियल झोन आहे. दुसरा जो झोन आहे पश्चिम, प्राप्तीचा झोन आहे, परमेश्वराचा झोन आहे, नवीन जे काही आहे सोर्सचा झोन आहे, पश्चिमेलाही चालतं. इव्हन उत्तरेला सुद्धा बऱ्याचशा वास्तूमध्ये मी उत्तरेला जे काही आहे ते देवघर पाहिलेलं आहे. प्रचंड पॉझिटिव्ह जे काय आहे रिझल्ट त्यांना मी पाहिलेले आहे. या 3 झोन जे आहे अतिशय शुभ, अतिशय शुभ. तिथं देवघर आपण 100% स्थापित करू शकतो. आणि आता किचन म्हणतो आपण, किचन कोणत्या बाजूला असावं? किचन म्हणजे काय आलं, अग्नी. बरोबर. अग्नीचा झोन कोणता आहे, अग्नितत्व. अग्नितत्व म्हणजे आग्नेय दिशेमध्ये किचनचं आयडियल झोन असतो. तिथं जर असेल तर अतिउत्तम. कमर्शियल याच्यामध्ये आम्ही बऱ्याचदा हॉटेल असेल किंवा रेस्टॉरंट, बार, त्या झोनमध्ये आग्नेयमध्ये जर किचन येत नसेल किंवा काही अडचणी असतील तर जनरली पश्चिमेपासून वायव्येपर्यंत मधला जो झोन येतो तिथं सुद्धा अतिशय शुभ असे फळं कमर्शियल व्यक्तींसाठी जे आहे, व्यावसायिकांसाठी जे आहे ते मिळताना मी पाहिलेलं आहे. तर हे 2 झोन, तर वास्तू जर कुटुंब असेल तर तिथं आणि कमर्शियल साठी पश्चिमेच्या हलकस उजव्या बाजूला या 2 आयडियल लोकेशन आहे. तिथं प्रचंड ग्रोथ आणि खूप शुभ असे फळं व्यक्तीला मिळताना दिसतात. आता एक प्रश्न आहे मला पडलेला की वास्तुदोषामुळे खरंच लोक कर्जबाजारी होतात का, आणि ह्याच्यावर उपाय काय आहे? कर्ज बाजाराचा ऑलरेडी आपण जसं म्हटलं की आग्नेय जर दूषित असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात आर्थिक अडचण येणार येणार येणार. आणि अशी कित्येक उदाहरणं आहे आमच्याकडे येतात. वास्तू करण्याचं रिझनच आणि कित्येक हजारो लोकांना रिझल्ट आलेले, जसंही त्यांनी बॅलन्स केलं
की त्यांना पॉझिटिव्ह रिझल्ट यायला सुरुवात होते. तर आहे ना, पाहिजे तो एक निगेटिव्ह प्रयोग होईल. आपण कोणाला म्हणू शकत नाही की तुम्ही अग्नीमध्ये तिथं खड्डा घ्या किंवा पाणी तिथं हे ठेवा किंवा निळा रंग, ते चुकीचं होईल. पण तिथं जर आलेलं असेल तर ते लोक ते प्रेक्षक इझिली समजू शकतात, अरे हो, या कालावधीमध्ये इथं जे आहे हे चुकीचं होतं. एखाद्या तज्ञाने, एखाद्या मार्गदर्शकाने आपल्याला हे उपाय सांगितले आणि आपल्याला भरभराट किंवा आपली फायनान्शियल ग्रोथ किंवा आपले जे काही कर्ज होते ते तिथं कमी होताना दिसून आले. तर 100% आहे ना इम्पॅक्ट त्याचा. बरोबर. हो. घरात लक्ष्मीचा ओघ सतत यावा, धन धनराशी सतत यावी, ह्याच्यासाठी काय सुचवाल? कोणती दिशा आणि अग्नीचीच दिशा ऑलरेडी आपण त्याच्यावर बोललेलो आहे बघा. त्या दिशेला लाल बल्ब पाहिजे, स्वस्तिक असायला पाहिजे आणि दिवा जो आपण म्हटलो कॉपरचा, तो प्रज्वलित, म्हणजे त्याच्याने आपली फायर ऍक्टिव्हेट राहते. बरोबर. हो. बरोबर. गुरुजी, मला एक गोष्ट विचारायची आहे, की समजा एखाद्या घरामध्ये गेलं खूप प्रसन्न वाटतं हो. आणि एखाद्या घरामध्ये घराचं स्ट्रक्चर सारखंच असतं पण बेचैनी वाटते. तर दोन्ही वास्तूमध्ये काय फरक आहे, की कशामुळे ती फिलिंग येते? अच्छा, खूप सुंदर प्रश्न आणि खूप अतिमहत्वाचा प्रश्न आहे. जी वास्तू बॅलन्स असेल, बघा आपण जे तत्व म्हटलो पंचतत्व, जल, वायू, पृथ्वी, आकाश, हे त्यांचं जर बॅलन्स असेल तर तिथं तुम्हाला प्रसन्न वाटेल. बरोबर. रंग म्हणा किंवा तिथं जे काही मोकळी हवा म्हणा, सूर्यप्रकाश म्हणा, सगळं प्रॉपर जर असेल तर तिथं तुम्हाला प्रसन्न वाटेल. कारण तिथं पॉझिटिव्ह एनर्जीचा वास असतो. जिथं इम्बॅलन्स असणार आहे, ज्याही वस्तूमध्ये इम्बॅलन्स असते तिथं निगेटिव्हिटी दिसून येते. त्यामुळे आणि स्पेशली ईशान्येमध्ये जर टॉयलेट, बाथरूम, किचन किंवा एखादा स्टोर रूम, बऱ्याचदा काही लोक बघा स्टोर रूम पण तिकडे करतात, बंद असतो, तर ती गोष्ट जी आहे ना तिथं निगेटिव्ह फिलिंग येताना दिसते. अगदी बरोबर. हो. गुरुजी, वास्तुशास्त्रानुसार जर आपल्याला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर व्यवसायाचं ऑफिस कसं असावं ह्याच्याबद्दल मार्गदर्शन करा. अच्छा, म्हणजे आता हे इंडस्ट्रियल वास्तू झालं, हो, कमर्शियल जे आहे. कमर्शियल. पंचतत्व तेच असतात, परंतु व्यक्ती जे आहे त्याचं प्रोफाईल काय आहे, त्याचं प्रोडक्ट काय आहे, त्याची कंपनी, फॅक्टरी, त्याचं जे काय आहे, समजा इम्पोर्ट एक्सपोर्ट असेल किंवा अदर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कोणतं आहे, ते बघून मग इंडस्ट्रियल वास्तू करावी लागते. पण बरोबर. पंचतत्व तिथंही काम करतात. जे आपण एंट्री म्हटलो, कंपनी असेल, फॅक्टरी असेल, तिचे जे काही दरवाजे आहेत तेच त्याला शुभ असणार. आणि जे इम्बॅलन्स आपण म्हटलो ते असता कामा नये. कारण की मी कितीतरी वास्तू ज्या काही कंपन्यांच्याही व्हिजिट करतो ना, तर चुकीच्या ठिकाणी जर टॉयलेट, बाथरूम किंवा त्यांचं स्टोर रूम म्हणा, प्रोडक्शन म्हणा, ते जर असेल तर त्यांना निगेटिव्ह इम्पॅक्ट मिळताना दिसतात. तर ते बॅलन्स असणं गरजेचं आहे पंचतत्वानुसारच. इवन केबिन किंवा बैठक, हा पण एक प्रश्न येतो. तिथं ओनर जो आहे त्यांनी कोणत्या दिशेला बसायला पाहिजे. तुम्हाला जर कॉन्फिडेंटली तुमचं प्रोडक्ट पिच करायचं आहे, तुम्हाला सक्सेस पाहिजे, ग्रोथ पाहिजे, नेम फेम पाहिजे, तर दक्षिण किंवा दक्षिणेच्या बाजूचा जो झोन आहे कॉन्फिडन्सचा, त्या दिशेमध्ये मालकाने किंवा जो लीडर आहे, जो मुख्य डिसिजन मेकर आहे, त्याने बसलेलं अतिउत्तम. एक ती दिशा आहे. दुसरं उत्तर दिशा. उत्तर हा फ्लोचा आहे, नवनवीन संधीचा आहे. उत्तर दिशेला सुद्धा त्या झोन मध्ये जर व्यक्ती बसत असेल तर त्याच्या नवनवीन म्हणजे काही आयडिया त्याला क्रिएट होतात, नवनवीन संधी क्रिएट होतात आणि नवनवीन अपॉर्च्युनिटी त्याच्या जीवनात येतात. पश्चिम दिशेला जर व्यक्ती बसत असेल, पश्चिमेला, तर गेन्स कंटिन्युअसली, कुठून आपल्याला कसं प्रॉफिट होईल, काय डिसिजन घ्यायचे, ते पॉझिटिव्ह विचार त्याच्या मनामध्ये येत असतात पश्चिमेला जर असेल तर. पूर्वेला जर व्यक्ती बसत असेल, पूर्वेला कनेक्टिव्हिटीचा झोन आहे, त्यामुळे नवनवीन वेंडर्स आहे, नवनवीन क्लायंट आहे, नवीन ग्राहक आहे, मित्र, नातेवाईक म्हणा, या क्षेत्रात प्रोफेशनल लेवलवरती कनेक्टिव्हिटीचा जो झोन आहे, तर ते जे रिस्पॉन्सिबल पर्सन आहे, तुमचा मॅनेजर असेल, तुम्ही स्वतः असाल, ओनर असेल, एमडी असेल, सीईओ असेल, तर त्या लोकांसाठी अशा अशा पोझिशनला ह्या झोनमध्ये ते जर बसतील तर अतिशय पॉझिटिव्ह असे रिझल्ट त्यांना मिळताना दिसतात. तर बैठक पण खूप महत्वाचा विषय आहे. बरोबर. हो. आता ही जी शहरी संस्कृती निर्माण झालेली फ्लॅट सिस्टम, हो, तर याच्यात तर ऑप्शनच नाहीये की आपण वास्तू, तर तिथले वास्तुशास्त्र कसं म्हणजे ते काम करतं आणि त्यात काय बदल केले पाहिजेत ग्रोथसाठी? तसं जर बघितलं तर फ्लॅटमध्ये असा कुठलाही फ्लॅट तुम्हाला दिसणार नाही. 99% वास्तुदोष तिथं दिसून येतोच. कारण फ्लॅट वास्तुशास्त्रात हा कन्सेप्टच नाहीये. वास्तू म्हणजे जमिनीवरचं घर किंवा जमिनीवर जे काही आहे इम्पॅक्ट ते. परंतु आता हे मानवाने जे काही
हे केलेलं आहे, सोल्युशन काढलेले फ्लॅट सिस्टम, फ्लोर वगैरे. हे पूर्वी फ्लोर वगैरे असा काही कन्सेप्ट नसायचा. बरोबर. गड असायचे, किल्ले असायचे, घरं असायचे, बंगले असायचे, वाडे असायचे. तर फ्लॅट जे आहे ना, जनरली आपल्या सोयीनुसार बिल्डर लोक जे आहे ते तयार करायला लागले. त्यामुळे तिथं दोष असण्याचे 99% चान्सेस असतात. कुठलाही फ्लॅट जो आहे तो काही अंशी 10%, 15%, 20%, 25% दोष तिथं दिसून येतात. ते बॅलन्स करावे लागतात. बऱ्याचदा जे आहे सोयीनुसार टॉयलेट बाथरूम म्हणा, जिना म्हणा, दरवाजाची एंट्री किंवा किचन असेल, बेडरूम असेल, तर ते प्लॅन नुसार त्यांना जितकं सोपं होईल, जितकं इझी होईल त्यानुसार सँक्शन करून ते तयार करताना दिसतात. आणि कॉमन मॅनला त्या गोष्टीचं नॉलेज नसतं. पण पब्लिक आता अवेअर होत चाललेली आहे. फ्लॅट जरी असेल, 1 BHK असो, 1 RK असो, लोक चेक करून घेतात. बॅलन्स करणं गरजेचं आहे. बरोबर. बॅलन्स करणं गरजेचं असतं. म्हणजे हे वास्तुशास्त्र फक्त जमिनीवर बांधलेल्या घरालाच उपयोगी पडतं. पण आज आपण जे काही फ्लॅट सिस्टम आणली किंवा जे काही फ्लोर्स आणले, तिथं सुद्धा त्याचा इम्पॅक्ट 100% दिसून येतो. कारण कनेक्ट तर हवेत तर घरं नाहीये. बरोबर. त्याचं कनेक्शन पृथ्वीशी आहे, पंचतत्वाशी आहेच. जल, वायू, पृथ्वी, आकाश याच्याशी कनेक्टिव्हिटी आहेच. त्याच्यामुळे इम्पॅक्ट हा 100% दिसूनच येतो. पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह. बरोबर. सर, आज आपण सत्ता विचार मंचावर आलात आणि खूप असं सुंदर असं मार्गदर्शन केलं. अडचणी सांगितल्या, उपाय सांगितल्या. प्रेक्षकांनाही त्याचा नक्कीच फायदा होईल. त्याबद्दल मी सत्ता मंचातर्फे आपलं खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. तुम्ही मला इथे संधी दिली व्यक्त होण्यासाठी. आणि प्रेक्षकांच्या मनातले जे काही प्रश्न तुम्ही विचारले, त्यांच्या ज्या अडचणी आहेत, त्यावरती जे काही सोल्युशन आहे, ते उत्तमरित्या तुम्ही जे काही आहे माझ्याकडून आज जे काही जाणून घेतले, काढून घेतले. तुमच्या प्रेक्षकांनाही नक्कीच त्याचा फायदा होईल. आणि पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार मला इथं बोलवल्याबद्दल. धन्यवाद. तर मंडळी, आज आपल्या सत्ता या व्यासपीठावर सन्माननीय हस्तरेषा शास्त्रज्ञ अमरनाथ तांबे सर आले आणि त्यांनी सविस्तर अशी वास्तुशास्त्राबद्दल माहिती दिली आणि मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सत्ता कुटुंबाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि आपणही आपला अमूल्य असा वेळ रसग्रहण करण्यासाठी दिला, त्याबद्दल आपल्या सर्व मंडळींचं मी आभार मानतो. अमरनाथ तांबे सरांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आता पुन्हा भेटूयात एका नव्या विषयावर, एका नव्या पाहुण्यांबरोबर. भेटत राहू, बोलत राहू. तर मंडळी, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे येणारे एपिसोड तुम्हाला पाहायला मिळतील. आणि एपिसोड जर आवडला तर तुमच्या जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. तोपर्यंत सर्वांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र.